एक अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा हा सांगली शहरात असला पाहिजे अशी नागरिकांची खूप वर्षाची मागणी होती। ती मागणी लक्षात घेऊन जिल्हा नियोजनच्या माध्यमातून महानगरपालिकेला आवश्यक तो निधी देऊन आज आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे। एका बाजूने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा पूर्ण झाला, हे जसं स्वप्न आपलं पूर्ण झालं तसं आपल्या सगळ्यांचा आग्रह होता की जे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी अशा सगळ्याच विषयात आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात, त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पाहिजे। आज त्यांची वेळेची ओढाताण इतकी आहे, ते सगळे कार्यक्रम वाचताच आपल्याला चक्कर येईल। एक इचलकरंजीचा कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून ते इथे आलेत। इथून ते कोंढव्यामध्ये पुण्यामध्ये जाणार आहे, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आहे। पुण्यातल्या अनेक विकास कामाची पण उद्घाटन आहेत। आणि म्हणून मी फार न बोलता एवढंच म्हणेन की ज्या अहिल्यादेवींचं चरित्र वाचताना एक राज्य करतानाची आणि सामाजिक काम करतानाची प्रेरणा मिळते। आज मी या ठिकाणी बोलण्यापेक्षा देवेंद्रजींनी बोलण्यासाठी आपण त्यांचं ऐकण्यासाठी उत्सुक आहात, पण एकच आठवण मला अर्ध्या मिनिटाची सांगावीशी वाटते की किती त्या कठोर प्रशासक होत्या। तर ज्या वेळेला त्यांच्या पतीने ते सरदार झाल्यानंतर त्यांना जो वार्षिक तनखा मिळत होता तो लवकर संपल्यामुळे आणखीन मागितले पैसे। त्यावेळेला खजानीस जो आहे त्यांनी ते नाही म्हटल्यानंतर रागावून ते अहिल्यादेवींकडे गेले आणि अहिल्यादेवींच्या हातातल्या खतावण्या, मी राजा आहे, मी सरदार आहे, याने बोलू। मॉनिटर चालू करा, मॉनिटर स्टेजवर येईल। हातातल्या खतावण्या अहिल्यादेवींच्या पतीने रागाने मी राजा आहे, मी सरदार आहे आणि मला पैसे नाही म्हणता म्हणून फेकून दिल्यानंतर अहिल्यादेवीने आपल्या नवऱ्याला सुद्धा 5 खूनचा दंड केला। हा दंड झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या सासूबाईंकडे ज्यावेळेला हे राजे गेले त्याला सासूबाई म्हणाल्या की तुझ्याकडे दंड भरायला पैसे नसले तर माझ्याकडून घे, पण मी काही तिला समजावून सांगू शकणार नाही। आणि कठोरपणे अहिल्यादेवीने दिलेला निर्णय हा अंमलबजावणी झाली। विशेषतः अहिल्यादेवींच्या पतीच्या निधनानंतर सतीची प्रथा त्यावेळेला होती, पण अहिल्यादेवींच्या सासऱ्यांनी त्यांना असं म्हटलं की तू सती जायचं नाही, तू काही वेगळं करण्यासाठी जन्माला आलेली आहेस। मग सती गेल्यानंतर त्याचं श्राद्ध करण्याच्या वेळेला त्यातल्या 2 महिला ह्या हिंदू नव्हत्या आणि त्यामुळे पुरोहितांनी असं म्हटलं की ह्या हिंदू नाही आहेत आणि त्यामुळे त्यांना श्राद्ध करता येणार नाही। पण अहिल्यादेवी ठाम राहिल्या, त्या म्हणाल्या की लग्न करायला चालतं, बाकी सगळं करायला चालतं, सती जायला चालतं, मग त्यांनी काय श्राद्ध करायचं नाही। सासऱ्याने त्यांना साथ दिली आणि त्या काळामध्ये हिंदू नसतानाही त्यांच्या श्राद्धाला जे काही विधी असतात ते करायला परवानगी मिळाली। अशा एका बाजूने चांगल्या राज्यकर्त्या, दुसऱ्या बाजूने एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्या अशा अहिल्यादेवींचा पुतळा होणं हे आपलं स्वप्न होतं। आज भरपूर कार्यक्रम असल्यामुळे मी केवळ भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांना आग्रह करेन की त्यांनी प्रास्ताविक करा। त्यांच्या प्रास्ताविकानंतर डायरेक्ट देवेंद्रजींचंच भाषण होईल, यासाठी आपण उत्सुक आहात। आणि शेवटी आमदार सुरेश भाऊ खाडे आभार मानतील। सुधीरदादा।